नाशिकमध्ये 1800 झाडं तोडली जाणार आहेत, कारण की नाशिकमध्ये 2026 मध्ये कुंभमेळा भरणार आहे आणि त्या कुंभमेळ्यामध्ये साधू संत येणार आहेत. त्या साधू संतांना राहण्यासाठी तपोवनमध्ये साधूग्राम म्हणून एक जागा राखीव ठेवली गेलेली होती गव्हर्नमेंटकडनं. तर त्या जागेवरती आता आमचे जे गिरीश महाजन साहेब आहेत, जे नाशिकचे पालकमंत्री आहेत, त्यांचं म्हणणं असं की तिथं साधू संतांना राहण्यासाठी जागा पूर्ण पडते, तर आम्ही 1800 झाडं तोडणार आहात आणि तिथं मस्तपैकी त्यांना राहायला जागा करणार आहोत. आणि ते वाचवण्यासाठी, ते 1800 झाडं वाचवण्यासाठी नाशिककर तिथे येऊन नौटंकी करत आहेत. हे मी तुम्हाला सांगतो की नाशिककरांना आहे ना, त्या तपोवनातल्या झाडांची काही पडलेली नाहीये, पण नाशिककरांना नाशिकच्या पर्यावरणाची काही पडलेली आहे. ही निव्वळ नौटंकी आहे. आणि सयाजी शिंदे साहेब, तुम्ही इतके मोठे कलाकार आहात, तुमचं इतकं पर्यावरणावरती प्रेम आहे आणि तुमचं इतकं पर्यावरणविषयीचं काम पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. तुम्ही नका पडू या नाशिककरांच्या नादी. मी तुम्हाला खरं सांगतो, नका लागू. ही किंवा नौटंकी आहे साहेब. कारण जेव्हा मनसेच्या सरकारमध्ये कुंभमेळा भरला होता, त्यावेळेस झिरो डॅमेज होतं एन्व्हायरमेंटचं. झिरो डॅमेज. एकही झाड तोडलं गेलं, लाखोच्या संख्येनं लोक आले, साधू आलेत, पण झाडांना तोडलं गेलं नाही किंवा कुठल्याही झाडाला नुकसान पोहोचवलं गेलं नाही, पर्यावरणाला धक्का लागू दिला नाही. सरकार आणि अधिकाऱ्यांनी इतकं नियोजन पद्धतीनं काम केलं की अमेरिकेत त्यांचा सत्कार करण्यात आला की तुम्ही इतकं भारी हँडल केलं हे सगळं. आणि इतकंच नाही मित्रांनो, तर याच काळामध्ये ना भारतातील पहिलं बॉटनिकल गार्डन सुद्धा नाशिकमध्ये उभारण्यात आलेलं होतं मनसेच्या काळामध्ये, आणि शेकडो कंपन्या देखील आल्या, पण तेव्हा सुद्धा एन्व्हायरमेंटचं झिरो डॅमेज झालं. पण नाशिककरांनी काय केलं, ज्यांनी पर्यावरणासाठी इतकं मोठं काम केलं, शहरामध्ये इतकं सगळं काम केलं, त्यांनाच पूर्ण नाशिकमध्ये उखाडून फेकलं, हद्दपार केलं. त्यावेळेस नाशिकच्या लोकांनी जात धर्म बघून सरकार बसवलं. तर भाई आता मग सरकार जे करते ते धर्माचंच काम करते ना, कारण की कुंभमेळा ना ख्रिश्चन लोकांचा आहे ना, मुस्लिम लोकांचा आहे ना, बौद्ध लोकांचा आहे. मी हिंदूच्याच कार्यक्रमाला अडथळा आणताय, हे चुकीचं आहे नाशिककर. कारण आधी धर्माच्या नावावरती सरकार बसवायचं, ती सरकार जेव्हा धर्माचं काम करते तेव्हा त्याला नावं ठेवायचं. हा कसला लॉजिक आहे? गिरीश महाजन साहेब, मी तुम्हाला जळगावनच माणूस आहे, जळगाव जिल्हा माझा रास म्हणजे मी मला माहिती आहे की आपण मला जळगावमधला पॉलिटिशियन लोकांनी काम करा पद्धत काय. मी तुम्हाला एकच सांगाल गिरीश महाजन साहेब, जे तुम्ही बोललेत ना की झाडं तर तुटणारच, तर तुम्ही तुमच्या शब्दावरती ठाम राहा साहेब. मी म्हणतो 10 वर्षाखालील झाडं का तोडायची, अख्खा तपोवन उद्ध्वस्त करा ना. तपोवनच का बरं, तर नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्णच्या पूर्ण जंगल तोडून टाका. एकदाचा नाशिककरांना पण कळू द्या ना, ऊन वारा पाऊस दुष्काळ काय असतो. आपण जळगावकरांनीच का भोगायचं हे सगळं. नाशिककरांना पण माहिती पडलं पाहिजे की काय विषय असतो हा दुष्काळाचा. आणि त्या दिवशी बाई मी इंटरव्ह्यूमध्ये ऐकलं की गिरीश महाजन साहेब सांगतात, आम्ही फक्त 10 वर्षाखालीलच झाडं तोडणार आहोत, त्याच्यावरची झाडं आम्ही तोडणार नाही. तुमच्याकडे कुठलं असं सायंटिफिक एकदम गॅजेट तयार झालेलं आहे किंवा कुठला अशी डेव्हलपमेंट तुम्ही केलेली आहे की झाडांचं वय सांगू शकताय तुम्ही. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मला एकदम एक गोष्टीचा धक्का वाटलो. आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री जे एका स्टेजवरती उभे राहून सांगतात की MIDC पाहिजे ना, MIDC मंजूर करा. इथं पाण्याची टाकी नाही, पाण्याची टाकी मंजूर करा. एका कॉलवरती इतकं सगळं घडवणारे आमचे एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, पण महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री सुद्धा तुम्हीच आहात का? कॉलवरती हे सगळं थांबवा साहेब. चा आदर आहे आम्हाला. इतक्या सगळ्या घाण पॉलिटिशियन लोकांमध्ये ना तुमच्याबद्दलच आदर आहे आम्हाला. मी हे सगळं थांबवलं पाहिजे साहेब एका कॉलवरती. मित्रांनो, सरकार याच्यावरती काय निर्णय घेईल काय नाही घेईल ते मला काही माहीत नाही, पण मी सगळ्यांना आव्हान करतो, जसं की आपले माधुरी हत्तीन होती आपल्या कोल्हापूरची, तिला वाचवण्यासाठी अख्खा महाराष्ट्र एकत्र झालेला होता, तसंच तपोवन वाचवण्यासाठी अख्खा महाराष्ट्राने एकत्र आलं पाहिजे. सरकारवरती प्रेशर टाकलं पाहिजे, नाहीत तर तपोवन गेलंच म्हणून समजा. मित्रांनो, एन्व्हायरमेंटचं काही येऊ द्या, आर्थिक तंगी येऊ द्या, सगळं काही जरी झालं तरी मंत्र्यांचे तर पिढ्यानपिढ्या सेफ झालेले आहेत. आपल्याला आपल्या पिढींसाठी हे सगळं करायचंय. मला याबद्दल काय वाटतं ना, तर कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझं चॅनल सबस्क्राईब करा या नका करू, मला इंस्टाग्रामवर फॉलो करा या नका करू, पण मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे आणि तपोवन वाचलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.